नमस्कार, मी शुभमराज. तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. खरं तर कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांची वैशिष्ट्ये सांगेल तितकी कमी आहेत. ज्याप्रमाणे अगदी राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूरच्या या मातीतून, या रांगड्या मातीतल्या रांगड्या कोल्हापूरकरांकडून जे रांगडेपण आजही जपलं जात आहे, आणि खरं तर रांगडेपणा, हौस आणि छंद नेमका काय असतो हे खरं तर कोल्हापूरकरांच्याकडनं शिकावं असं नेहमीच आपण ऐकत आलोय. आणि तीच हौस, तीच छंद आणि तोच रांगडेपणा नेमका असतो काय हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत कोल्हापूरच्या जुना बुधवार येथील बैलगाडा शर्यतींमध्ये आजपर्यंत बेमाप हौस फेडून घेणारे असे विश्वास बापू पाटील आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं आज तारा न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर मला सांगा की सुरुवात नेमकी कुठून झाली या बैलगाडा शर्यतींची? शाहू महाराजांच्या कार्यक्रम झाली. मग एकंदरीत शाहू महाराजांचा जो आपल्या कोल्हापूरला वारसा आहे, कुस्ती असेल, अजून बऱ्याच खेळांचा वारसा आहे ह्याच्यामध्ये, तर नेमकं तुमचा कल बैलगाडा शर्यतींकडे कशा पद्धतीने वळला? पूर्वी आमचे वडील काम करून पळवणारे बैल, म्हणजे विश्रांती काहीतरी मिळावी बैलांना, लक्ष्मीपुरीत हे धान्य वाहतूक करणे आणि रेशनचं धान्य वाहतूक करणे हे आमचे वडील करत होते. हे बैलगाडीच्या माध्यमातूनच. मग ते लक्ष्मीपुरीतले धान्य व्यापारी त्यांनी स्पर्धा भरवायचीत वर्षातनं एकदा. ही किती सालची गोष्ट आहे तरी? ही जवळजवळ 65च्या दरम्यान आहे. 1965च्या दरम्यानची गोष्ट आहे. कोल्हापूरमध्ये बैलगाड्यांचा वापर व्हायचा धान्य एका ठिकाणाहून व्यापारी पेठमध्ये न्यायला. हां. तर मग एकंदरीत शर्यतीच्या छंदाकडे कसं रूपांतर झालं आपल्या? मग त्यावेळेला ते छंद ते वडिलांच्या ह्याच्याप्रमाणे जे लागत गेला, त्याच्यानंतर आमचे बंधू धाकटे त्यांना छंद जास्त लागला. तुम्ही कसं वळला ह्याच्यात? त्यांना पाठिंबा द्यायसाठी. तर एकंदरीत मला सांगा, हे बैल पाळणं कधीपासून सुरुवात केलं आपण? आमचे आजोबापासून सुरुवात झाली. आजोबांच्या काळापासून सुरुवात झाली. त्यावेळी शेतीसाठी आम्ही वापरत होतो. मग शेतीसाठी बैल वापरत असताना नंतर ते शर्यतीकडे कसं वळलात तुम्ही? पोट आमचं मुळगाव खोपी रे. मग ते शेती म्हणजे काय, सगळी कोरडवाहू. मग त्यासाठी पोटाला काहीतरी खायला काहीतरी पाहिजे म्हणून तिथनं इथं मिळवण्यासाठी काहीतरी कोल्हापुरात आलेत वडील, म्हणजे आजोबा आमचे. मग इथं भाड्याघरात होते. ते नंतर थोडी जागा घेऊन तिथं घर बांधून बैल आणि बैलाच्या माध्यमातून, म्हणजे आमचे हे रेशनची 16 दुकानं काहीतरी होतीत आणि लक्ष्मीपुरीतली वाहतूक, धान्यांची वाहतूक व्यापाऱ्यांना ते करत होते. त्यातनं व्यापारी आमचे एक वर्षातनं एकदा स्पर्धा भरवायचेत. मग त्या बैलांना विश्रांती आणि जरा धडधाकट व्हावेत म्हणून त्यात स्पर्धेत भाग घ्यायचा. मग ज्या पद्धतीनं बैलांना त्यामधनं पळवायचं असायचं स्पर्धेसाठी, मग त्यांचा धडधाकटपणा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. त्याला मग ती खाऊ बिऊ चांगलं घालायला लागत होतं. खुराक घातली जाते बैलांना. आत्ताच्या सध्या आम्ही ह्या बैलाला, म्हणजे हरण्या बैल जो आता आमचा पळतो ह्याला मटकी, गहू, असे हरभरा असे हे मिक्स करून, भरड तिची एकत्र करून
ती त्याला घातली जाते सकाळ संध्याकाळ. आणि सकाळी 3 लिटर दूध म्हैशीचं आणि संध्याकाळी 2 लिटर गाईचं दूध आहे. मग आत्ताची बैल आत्ता पण जे पाळतात, किती बैल आहेत आपल्याकडे सध्या? आत्ता सध्या एकच आहे. एकच बैल आहे. आणि ज्याचं नाव हरण्या, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा हो हरण्या शर्यतींमध्ये पळवलेला आहे. पळवलेला आहे. मला सांगा, तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून या शर्यतीकडे वळला? मी लहानपणापासून मी ह्यातच आहे. म्हणजे माझा छंद म्हणजे शेती आहे. त्यामुळं बैल म्हणजे शेतीची मशागत करणे हे ते, मग त्यामुळं मी त्यात हेच झालं. मग आपण बैलांकडनं सगळी कामं करून घेत असताना त्यानंतर त्यांना शर्यतीत ज्यावेळी पळतो, आपल्यालाही तो भाव असतो की आपण काहीतरी हाऊस आपली फेडलेली आहे. मग बैलांचं काय असतं त्यावेळी? आत्ता जो हरण्या बैल आहे, फक्त शर्यत जिंकणे हेच त्याच्या डोक्यात असतं. मग तो शेजार बरोबरीचा बैल कुठला आहे, नाही किती आहे, बावरीचा, हे बघत नव्हता. नुसतं पळणे माहीत असतं त्याला, नंबर करणे. आणि जर नंबर नाही झाला तर डोळ्यात पाणी येतं. म्हणजे नक्कीच आपण घरामध्ये एखादं आपलं पाळीव प्राणी असतं, त्याला सुद्धा भावना असतात. बऱ्याच लोकांच्या घरी मांजर असतं, कुत्रं असतं. काही लोक म्हणजे सरांसारखे लोक जे बैल पाळतात, प्राण्यांना सुद्धा तितकी भावना असते. हे मात्र नक्कीच या गोष्टीवरनं दिसून येते. एखादी शर्यत अनावधानानं हारली जाते त्यावेळी सुद्धा बैलांच्या डोळ्यात पाणी आलेलं, इव्हन घोड्यांच्या शर्यती असतात त्यांच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी आलेलं कितीतरी वेळा आपण प्रसार माध्यमातून बघितलंय. आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. मला सांगा की कुटुंबाकडून सहभाग या बैलगाडा शर्यतीच्यासाठी, एकंदरीत तुमच्या या प्रवासासाठी कसा होता? ते सगळ्यांचं 100%. आणि मी याबद्दल माहिती घेत असताना, या मुलाखतीच्या आधी याबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल माहिती घेत असताना मला असं कळलं की कर्नाटकमधल्या एकसंबा या ठिकाणी 17 लाखांचं म्हणजे तब्बल 17 लाखांचं बक्षीस सरांनी बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून मिळवलंय. त्याबद्दल काय सांगाल? काय क्षण होता तो नेमका? क्षण म्हणजे अतिशय चांगलाच होता क्षण. आणि बक्षीस आपणच घेणार हे आम्हाला पूर्ण खात्री होती. कारण हरण्या बैल आणि जोडीला बी तो दुसरा तांबडा हरण्या म्हणून जे जोडीदाराचा होता तो, ही बैल कुणाला ऐकणार नाही ती 100% गॅरंटी होती. त्यावेळेला विरोधकांनी म्हणजे आमच्या बैलाबरोबर साथीला बैल मिळू नये म्हणून देखील प्रयत्न केलेत. पण आम्ही अगोदरच ते पैरं म्हणजे जोडणा करून ठेवलेली होती, हे कोणाला कळून दिलं नव्हतं. आम्हाने गाडीवान शेवट गाडी हाणणारा तो मिळू नये म्हणून आमचा जो नेहमीचा गाडीवान बंडाभाऊ खिलारी तो देखील आयत्या वेळेला दगा दिला बसला. पण नेमका पहिला सगळ्या गोष्टी व्हायच्या आधी शड्डू ठोकणार नाही हा खेळाडू कसला, याची तयारी खरं तर तुम्ही आधीच करून ठेवली होती. होय. मग खरं तर लोकांना वाटत असतं की बाबा आता पुढे काय होणार नाही होणार असं वाटत होतं की ठोकलेला असतो त्या ठिकाणी, काय माहित नव्हतं कुणाला परिस्थिती काय असते. ज्या वेळेला की नाही, ज्यावेळेला मैदानावर गेलो आम्ही तिथं, त्यावेळेला सगळ्यांची चक्र फिरली, विरोधकांची देखील. मग कुठं गाडी होणारा लांबनं दगड मारणे असंही काही जणांनी केलं. मग परत सांगायचं म्हणजे इतर शर्यत जिंकल्यानंतर ती दगड मारणे हे देखील काही पोरांनी केलं. पण आम्ही कुणाला प्रतिकार काही केला नाही. मग खेळाडू कसला? बरोबर. नेमकं बैलगाडा शर्यत असेल किंवा दुसरे कुठलेही खेळ असतील, खेळाडूंना तुम्हाला काय संदेश द्यायचा आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून? हार पचवण्याची ताकद ठेवा. नक्कीच. जिंकणं हा भाग वेगळा आहे, पण लढणं हा भाग सुद्धा वेगळा आहे. पण हार पचवण्याची ताकद सुद्धा तितकीच अत्यंत महत्त्वाची. विजयापेक्षा हार पचवण्याची ताकद ठेवा. त्यामुळेच आपण एकदा का हार पचवण्याची ताकद आपल्यामध्ये आत्मसात केली, हो, परत नव्या उमेदीनं आणि नव्या ताकदीनं आपण समोर भिडायला तयार असतो, ही मात्र गोष्ट नक्कीच आहे. बरोबर आहे. आणि शेवट म्हणजे माझा बैल हरण्या आहे, माझा असं मी कधी कुणाला सांगत नाही, आपला हरण्या. त्यामुळं माझ्या भोवतीने जे लोक असतात, मग ते आमचे घरचे असो बाहेरचे असो,
त्यांना हुरूप येते आपला हरण्या. आता एवढ्या लांब शर्ती बघायला गेलो तर आम्ही चहा प्यायचं जर झालं तर संघ असणारी सगळ्यांसकट चहा प्यायचा, चहा साधा, मग जेवणाच तर त्या सोडूनच. अजून एक प्रश्न मला इथे विचारावासा वाटतो. मधल्या काळात सरकारनं बैलगाडा शर्यतींवरती काही कारणांमुळे बंदी आली होती. अगदी योग्य. तर त्यावेळी नेमकी म्हणजे तुमची तर हौस मौज जे काय असेल ते बैल आणि बैलगाडा शर्यत, मग होय. काय नेमकी त्यावेळी भावना होती की आता तर त्यावेळी तर चित्र असं होतं की बैलगाडा शर्यत परत बघायला मिळते, अनुभवायला मिळते का नाही? नाही, ते काय माहिती आहे काय, ते आमच्यातलेच काही महाभाग आहेत, त्यांच्या ह्याच्यामुळं ती शर्ती बंद झाल्या आणि त्या झाल्या त्यावेळेला मला अत्यंत आनंद झाला. याचं कारण काय सांगतो तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही आता त्यांना मी बोललो म्हणजे बैलगाडी शर्तीवाल्याशनी सगळ्याशनी की बाबा म्हणतो काय चाललं काय तुमचं, ह्याच्यामुळे खेळ बंद करायला पाळी येणार, मग ते बैल पळाय नको एवढा सोन्याचा घास घातला आहे, असे लोकांच्याकडून मला प्रत्युत्तर आलं. मात्र कसं झालं आहे, ज्यावेळेला बैल पळत असतो आपण, जी स्वतःच्या मनापासून ज्यावेळेला पळत असतात ती पळ वेगळीच असते आणि पूर्वीपेक्षा आत्ता बैल पळतात जास्त ईर्षेपोटी. त्यांनाही ईर्ष्या आहे आणि ते केलं त्यावेळेला ते अतिशय म्हणजे ते त्यांचं मी आभार मानतो ज्यांनी हे केलं. ते अजून देखील काही मैदानात त्यात असं होतं, बॅटरी म्हणजे एवढीशी असते ती, तर टच केला म्हटलं की कर्ण बसला की बैल जाग्यावर उड्या मारतो. हे दुखापत तशी दिसून येत नाही, शॉक बसल्यानंतर आपल्याला कसं होते तसं. म्हणजे हे प्रकार खरं तर केले जात होते. हो, अजून देखील काही ठिकाणी काही लोक करतात गाडीवान, मात्र हे आमच्या बैलाला काडीभर चालत नाही, अजिबात चालत नाही. त्याला काय मारल्याला तर अजिबात चालत नाही, अतिशय दंगा केलेला त्याला चालत नाही. नक्कीच शेताचा राजा बैलाला कायम म्हणतात आपल्या. हो, आपला जो बैल असतो त्यामुळं ज्याप्रमाणे राजा म्हणतात तो हरण्या पण खरं तर राजाचा आहे असं म्हणायला लागेल, कारण त्याला कुठली गोष्ट सांगायला लागत नाही, कुठलीही गोष्ट करायला लागत नाही. मैदान दिसलं म्हणलं की मैदान मारलं, विषय संपला. होय. तर मला सांगा, एकंदरीत तुमच्या बैलगाडा शर्यतीच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही किती स्पर्धांमध्ये सहभागी झाला होता? फक्त हरण्या बैल ह्याच्या 119 स्पर्धेत भाग घेतला, त्यात 96 वेळा नाही 94 वेळा पहिला नंबर काढला त्यानं, वा. आणि दुसरा नंबर 11 वेळा काढला आणि तिसरा नंबर 2 वेळा काढला. बाकीची 12 मैदानं फेल. ते कसं, गाडीचं काहीतरी खोळंबा अतिशय लोड झाला तर बैल बरोबरीचा, तर त्याला ते ओढून जर न्यायला नाही जमलं तर त्यावेळेला एक म्हणजे असे दोन्ही बैलांना खरं तर तितकी ताकद पाहिजेच. आणि ह्याला म्हणजे फक्त जिंकणे मला माहीत आहे बघा असं म्हणणारा बैल हो. नक्कीच खरं तर हरण्या बैलाचं वैशिष्ट्यच म्हणायला लागेल. हो. तर मला सांगा की आता सध्या खेळ खरं तर काळ बदलायला लागला तसं खेळ बदलले, बऱ्याच गोष्टी बदलल्या. हो. कोल्हापूरचं स्वरूप पण थोडंफार आता बदलायला सुरू झालंय. तर एकंदरीत तुम्ही एक ज्येष्ठ म्हणून किंवा एक अनुभवी म्हणून खेळाडूंना आणि तरुणांना आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश? रानडे खेळ खेळावेत, रांगडे आणि मैदानी खेळ खेळा. मैदानी. आता खरं तर मला एक विश्वास पाटील यांच्यासोबत चर्चा करताना बऱ्याच गोष्टी या बैलगाडा शर्यतीच्या आपल्याला आपण जाणून घेतलेल्या आहेत. आणि एक गोष्ट मला सांगा सर, की मला आता तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की ही बैलगाडा शर्यती 119 शर्यती तुम्ही आतापर्यंत केला, तर कशी एवढ्या शर्यती करण्यामागं कशी आवड निर्माण झाली? खरं तर कारण मी असं माहिती घेताना असं ऐकलं की तुम्ही खरं तर एक सरकारी सर्व्हिसमधून तुम्ही रिटायर झालेला आहात, तुम्ही KMT मध्ये काम केलं. हो. तर हे सगळं करत असताना कसा समतोल राखला?
वैयक्तिक मी एकटाच नाही, आमचं घर कंप्लीट त्याशी वाहून गेलेलं आहे. माझे 2 चिरंजीव बाहेरून, म्हणजे प्रत्यक्ष नसले तर बाहेरून बंधू आमचे, आणि सगळ्यात माझ्या थोरल्या मुलग्याला जास्त छंद आहे ह्या शर्यतीचा. मग मी जरी नसलो तर तो आहे उभा, तो नसला तर तो उभा आहे, आणि एकानंच हे असं काही करावं असं काही नाही. मग कोल्हापूरच्या शर्यतींमध्ये, हां. बैलगाडा शर्यतींमध्ये आणि कोल्हापूरच्या बाहेरच्या बैलगाडा शर्यतींमध्ये काय फरक आहे? एक मॅटवरची कुस्ती आणि मातीतली कुस्ती जसा फरक आहे तसा आहे. ते पट्टा पद्धत हे ती वेगळी लागली आणि हे वेगळं लागलं. ह्या एकदम गाड्या सगळ्या सोडायच्या आणि त्या सोडून जे परत आल्या फिरून की त्यातला 1, 2, 3 नंबर धरायचे. हे आपल्या इकडची पद्धत. ते 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 मोठमोठे बक्षीस वगैरे जे असते, पुणा साईड, पुणा मुंबई, ते वेगळी. ते जवळजवळ बैलांना जवळजवळ 4-5 वेळा पळायला लागतं, पण त्यांचं अंतर कमी असतं. 1 किलोमीटरचं जास्तीत असेल अंतर. मग या क्षेत्रामध्ये अजून काय करायची इच्छा आहे का आपल्याला आजही? आजही म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे मारहाण न करता जनावरं स्वतः पळाली पाहिजेत, एवढंच झालं पाहिजे. धन्यवाद. आज खूप छान माहिती आपल्याला मिळालेली आहे. हे होते विश्वास बापू पाटील, कोल्हापूरच्या जुना बुधवार इथं राहणारे, बैलगाडा शर्यतींमध्ये बेमाप हाऊस फेडून घेतलेलं असं व्यक्तिमत्व. आज आपण आमच्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये येऊन आम्हाला बैलगाडा शर्यतींविषयी खूप छान मार्गदर्शन केलं, माहिती दिली. त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं तुमचे आभार मानतो. धन्यवाद. मलाही तुम्ही चान्स दिला आपल्या स्टुडिओला भेट द्यायला, याचं मी तुमचे धन्यवाद म्हणतो.